ಓಟ್ ಹಾಕಿ ಬಂದಿರಿ ಅಜ್ಜಿ? ಹೆಂಗ ಅನಸ್ತ್ರಿ ಓಟ್ ಹಾಕಿದ್ದು? ಯಾವಾಗ ಬಂದಿರಿ? ಮುಂಜಾನೆ ಈಗ ಬಂದಿವ್ರಿ. ಈಗ ಬಂದು ಓಟ್ ಹಾಕಿ ವಾಪಸ್ ಹೊಂಟೇರಿ. ಖುಷಿ ಆಯ್ತ್ರಿ ಓಟ್ ಹಾಕಿ? ಖುಷಿ ಆಯ್ತ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಲಲಿತಾ. ಹಾಂ ರೀ, ಲಲಿತಾ. ನಿಮ್ಮ ವಯಸ್ಸು? ನಂದು ವಯಸ್ಸು 63. 63 ರೀ. ಹೇಳ್ರಿ ಆಂಟಿ, ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರಿ? ಹಾಕಿದೇವ್ರಿ. ಹೆಂಗ ಅನಸ್ತ್ರಿ ಓಟ್? ಖುಷಿ ಅನಸ್ತು ಓಟ್ ಹಾಕಿ. ಮುಂಜಾನೆ ಬಂದು ಓಟ್ ಹಾಕಿ ಈಗ ವಾಪಸ್ ಹೊಂಟೇವ್ರಿ. ಹೌದ್ರಿ. ಹೆಂಗಿರ್ಬೇಕ್ರಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ? ನೀವು ಓಟ್ ಏನ್ ಅನ್ಕೊಂಡ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ರಿ? ದೇಶ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ? ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕಲ್ಲ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹಾಕಿ ಬಂದೇವೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಅಂಬಿಕಾ ಜಾಧವ್. ಈ ಬಾರಿ ಒಂದು ಹೊಸ ಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ಅಂಗವಿಕಲರು ಯಾರು ಅಂಗವೈಕಲ್ಯದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವರು ಮತಗಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಬಂದು ಮತದಾನ ಹಾಕೋಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಂಥವರಿಗೆ ಈ ಸಲ ಈ ಚೇರನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿರೋದು. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೂಡ ಮತದಾನದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಜೆಯಾಗಿ ಅವರ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಹಕ್ಕನ್ನು ಚಲಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ, ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಕೂಡ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡೋಣ. ಯಾವ ರೀತಿ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂಗವೈಕಲ್ಯರನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಕರೆತಂದು ಮತದಾನ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಕರೆತಂದು ಮತದಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ವಿಕ್ರಮ ಹೆಸರು. ಇದು ವೀಲ್ ಚೇರ್ ಮೂಲಕ ಅಂಗವೈಕಲ್ಯ ಇದ್ದವರಿಗೆ ತಂದು ಮತದಾನದ ಕೇಂದ್ರತನ ತಂದು ಅವರಿಗೆ ಮತದಾನ ಹಾಕಿಸ್ತೀರಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಾರಿ ಅಂತವ್ರು? ಒಂದು 10-12 ಮಂದಿ ಬಂದಾರೆ. 10-12 ಜನ ಬಂದು ತಮ್ಮ ಮತವನ್ನ ಚಲಾವಣೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಯಾವ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀರಿ? ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೇಟಿನ ತನ ಬಂದಿರ್ತಾರ, ಅವರು ಒಳಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಅದು ಓಟ್ ಹಾಕಿ ನಾವು ಹೊರಗೆ ಬಿಡ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ಹೊಳ್ಳಿ ಗೇಟಿನ ತನ ಬಿಡ್ತೀರಿ ಅವರಿಗೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಅದೇ ರೀ, ಅವರು ನಾವು ಒಂದೇ ರೀ. ಹೆಸರು? ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ರಾಮು ರೀ. ನಾವೀಗ ಮುನೀರ್ ಬಾಂಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಎದುರಿಗಿರುವಂತಹ ಸರ್ಕಾರಿ ಒಂದು ಶಾಲೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ವೋಟಿಂಗ್ ನಡೆದಿದೆ. ಹಲವಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮತದಾರರು ಬಂದು ವೋಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ 90 ವರ್ಷದ ಏನ್ರಿ ಹೆಸರು? ಅಮೀನ್ ಬಿ. 90 ವರ್ಷದ ಅಮೀನ್ ಬಿ ಎಂಬುವರು ವೃದ್ಧರು ಕೂಡ ಬಂದು ವೋಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ ಅವರ ಅನಿಸಿಕೆಯನ್ನು ಕೇಳೋಣ. ಹೇಳ್ರಿ ನಿಮಗೆ ವೋಟಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ಅನಿಸ್ತೈತೆ? ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಹೇಳ್ರಿ. वोट भाई कैसा लगा आपको? अच्छा लगा। अच्छा लगा। सब जने आग भाव जामिया मस्जिद का ये इलाका, जहां पर वार्ड नंबर 20 टोटल इस क्षेत्र में 4 पोलिंग बूथ हैं। 4000 से अधिक मतदाता हैं जो अपना मत चला रहे हैं। यहाँ सेना की टुकड़ियों को भी लगाया गया है, जो कड़े पुलिस बंदोबस्त और सेना के तैनाती में वोटर मतदान डाले जा रहे हैं। 5 पोलिंग बूथ में 4000 से अधिक मतदाता, जहां यहाँ के स्थानीय जिम्मेदार, माजी पूर्व कारपोरेटर और लोकल यहाँ के नौजवान इस मतदान केंद्र तक पहुंचकर मतदाताओं के लिए सुविधा और तमाम उनकी परेशानियों को दूर करते हुए वोट डालने के आसानी के लिए यहाँ के स्थानीय लीडर्स और यहाँ के नौजवान मतदाताओं की मदद कर रहे हैं। तो आइए इसी दरमियान हम यहाँ के निवासियों से बात करते हैं। पूर्व CMC मेंबर और यहाँ के नौजवान, आपने अपना वोट डाला। सबसे पहले बी न्यूज़ को मैं शुक्रिया अदा करता हूं कि बीजापुर शहर में 2019 का जो लोकसभा इलेक्शन का पोलिंग चल रहा है, आप जो सर्वे कर रहे हैं, मैं हमारे जामिया मस्जिद मोहल्ले के सभी नौजवान साथियों वगैरह बहुत मेहनत कर रहे हैं पोलिंग बूथ तक उनको चीटिंग को, क्योंकि इस बार गवर्नमेंट वाले सप्लाई करें चीटें, प्राइवेट वाले कोई नहीं सप्लाई करे। वो मोबाइल ऐप में वगैरह ढूंढ के चीटी लिख कर दे रहे हैं। पोलिंग माशाल्लाह बहुत अच्छी हो रही है और पब्लिक में बहुत जोश है, वोटिंग कर रहे हैं। इंशाल्लाह हमारा इस बार वोटिंग परसेंटेज ज़्यादा होगा और ज़्यादा हमारे नौजवान साथियों बहुत मेहनत कर रहे हैं। अब उनसे भी पूछ सकते हैं, मैं सब तरफ फिर रहा हूँ
के तकरीबन 20 बूथ हैं, ऐसा राउंड में फिर रहा हूँ। यहाँ के जिम्मेदार फैरोज शेख हैं, उनसे भी आप बात कीजिए। आज लोकसभा लोकतंत्र का सबसे बड़ा त्योहार, जहां पर जनता अपना प्रतिनिधि और देश का भविष्य तय कर रही है, इसको लेकर आपके विचारों का, आपके सपनों का भारत कैसा होना चाहिए, एक दो शब्द कहेंगे? भारत, पहली बात तो यह है कि भारत में अमन और सुकून चाहिए। हम एक सेकुलर हुकूमत चाहते हैं। इसी उम्मीद से हमने हमारे कैंडिडेट को मतदान किया जा रहा है। क्या इस बार बीजापुर की जनता और पूरे हिंदुस्तान की जनता मिलकर मोदी को हटाने का प्लान भाई है। इंशाल्लाह मोदी को हटाकर कांग्रेस पार्टी और राहुल गांधी और बीजापुर से सुनीता चौहान मैडम को भी जिता कर लाएंगे। बीजापुर जिले के अंदर जेडीएस और कांग्रेस का जो अभ्यर्थी है सुनीता चौहान, हर जगह अच्छा चल रहा है। और वार्ड नंबर 20 के जो हमारे 1 नंबर साल में जो वोटिंग हो रही है, उसके अंदर ज़्यादा से ज़्यादा वोटिंग हम कराने की कोशिश कर रहे हैं। इंशाल्लाह इस बार सुनीता चौहान जीतेगी। वोटर सुबह से आप यहाँ पर हैं, तो सुबह से वोटर में कोई गड़बड़ी या किसी के लिस्ट में नाम या फहरिस्त में नाम न होने की शिकायत, वोटर कार्ड होने के बावजूद में लिस्ट में नहीं है, ऐसी कोई शिकायत आप तक आई है? हाँ, थोड़े जो नवे जो वोटिंग कार्ड हैं, जो ऐप में अगर ऑनलाइन का जो ऐप दिया गया है इलेक्शन कमीशन के, नॉट फाउंड करके आ रहा है, ये बहुत से प्रॉब्लम है। अब इसलिए हम संबंधित अधिकारी, जिला अधिकारी जो हैं इलेक्शन कमीशन, उनको हमें समझाते हैं। कार्ड आने के बावजूद लिस्ट में अगर नंबर अलग है, नाम नहीं है, नॉट फाइंड करके आ रहा है ऑनलाइन। क्योंकि अगर पहले कैंडिडेट को दिया हुआ था लिस्ट, उन्होंने भी चिट्ठी भरते थे, गवर्नमेंट वाले भरते थे, लोगों को सहूलत होती थी। इस बार टोटल कैंडिडेट, कोई भी कैंडिडेट चिट्ठी नहीं बांट रहा है, गवर्नमेंट वाले बांट रहे हैं, थोड़े बांटें थोड़े नहीं बांटें, ये प्रॉब्लम चल रहा है। इसका हमें डीसी को इसके बारे में हमें कंप्लेंट करते हैं। हाँ देखो सर, मेरा आइडेंटी कार्ड होते हुए भी वहाँ पे डिलीट होकर बता रहे हैं उन लोग क्या। हाँ, और गए बाजू ने डाला वोट है, उस पहले भी डाला हुआ है क्या। और मैं अकेला नहीं है, बल्कि हजारों लोग से ने ये सब डिलीट कर दिए हैं क्या। हाँ, तो जैसा कि आपने देखा कि नबी साहब हिप्परगी, ये इनके हाथ में वोटर आईडी कार्ड है, बावजूद वोटर लिस्ट में इनका नाम दर्ज नहीं है। अक्सर ऐसा होता है कि वोटर लिस्ट में जो मर चुका हो उसका नाम डिलीट किया जाता है। आप देख सकते हैं कि नबी साहब हिप्परगी पूरे सही सलामत जिंदा हमारे सामने हैं, फिर भी इनका वोटर लिस्ट से नाम काटा गया और है। कई बार डाला हुआ है, इसी पुलिस स्टेशन पर डाला हुआ है क्या। हाँ, अभी नहीं है, अभी क्या ऐसा कैसा करते हैं लोग। इससे लेकर के संबंधित अधिकारी से शिकायत करें? नहीं कि अभी जस्ट अभी देख रहे हैं हम लोग, मालूम नहीं ना पहले क्या हुआ क्या नहीं बोल के क्या। अभी जिस टाइम चाहिए उस टाइम में आके देख रहे हैं हम लोग क्या। करेंगे जाको इंशाल्लाह। तो ऐसे भी शिकायतें उपलब्ध हो रही हैं हमें कि वोटर होने के बावजूद भी लिस्ट में नाम नहीं है। तो इसको लेकर संबंधित अधिकारियों से भी मिलने की कोशिश की जा रही है। ये कि जानबूझकर भी हुआ है या इस पर जांच होनी चाहिए, ऐसी भी मांग कर रहे हैं वोटर। आप एक बुजुर्ग गए थे, उनका गाना नहीं चलने में आ रहा था। सो घाला जरा एक स्लोप होता है यहाँ। कौन सा बूथ है? 47 है, इधर कोने में ले जाओ। तेरा कौन सा? सीधा ले जाना, ट्रॉली में बैठा के अंदर ले जाना। जाओ जाओ जाओ, चलो आप लोग चलो, काहे फिर कर रहे हैं? ಈಗ
ಈಗ ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆ ಮಹಿಳಾ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಮತದಾನ ಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಲವಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬಂದು ತಮ್ಮ ಮತದಾನವನ್ನು ಚಲಾವಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡ್ಬೋದು ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರುಗಳಿಂದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಿಂದ ಜನರು ಬಂದು ಇವತ್ತು ಮತದಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರಿ ಮಹಿಳಾ ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರೊಂದಿಗೆ ಮಾತಾಡೋಣ, ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಕೇಳೋಣ. ಓಟ್ ಹಾಕ್ಯವ್ರಿ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತ್ರಿ ಓಟ್ ಹಾಕಿ? ಖುಷಿ ಎಲ್ಲ ಅನಿಸ್ತ್ರಿ? ಖುಷಿ ಅನಿಸಿ. ಎಲ್ಲಿದಿಂದ ಬಂದಿರಿ ನೀವು? ನಾವು ಖಾಜಾನಗರ ರೀ. ಖಾಜಾನಗರಿಂದ ಬಂದಿರಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ರೀ? ರುಕ್ಮಿಣಿ ಪ್ರಸಾದ್. ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ನಿಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ದೇಶ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂತ? ನಮಗ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಬೇಕು ಒಂದೇ ರೀ. ಒಳ್ಳೇದಾಗ್ಬೇಕ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಉತ್ತಮ ನಾಯಕ ಆರಿಸ್ಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ. ಹೌದ್ರಿ. ಪ್ರಜೆಗಳು ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ನಾಯಕ ಉತ್ತಮನಾಗಿರಬೇಕು. ಅವನು ಇಡೀ ದೇಶದ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತಗೊಂಡು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲದೆ ಹಲವಾರು ರೀತಿಯ ಯೋಜನೆಗಳ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿಗಳನ್ನು ಕೊಡೋದಾಗಿರಲಿ, ನಿರುದ್ಯೋಗವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸೋದಾಗಿರಲಿ, ಬಡತನವನ್ನು ನಿರ್ಮೂಲನೆ ಮಾಡೋದಾಗಿರಲಿ, ಈ ರೀತಿ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡೋದರ ಮೂಲಕ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಆಡಳಿತವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಅವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಬಯಸ್ತಾರೆ, ಮತದಾನ ಮಾಡಿದ ಮೂಲಕ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೋಣ ಬನ್ನಿ. वेंटेज मोटर्स, OPP सैनिक स्कूल, फर्स्ट गेट, तरबीर रोड, विजयपुर. कॉन्टैक्ट नंबर 9731512783, 9731512793. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎರಡು ಥರ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಒಂದು ವೆಸ್ಪಾ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಎಸ್ಪಿರ್ಲಾ ಅಂತೇಳಿ. ಆ ವೆಸ್ಪಾದಲ್ಲಿ ವೆರೈಟಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡಲ್ಸ್ ಅದಾವೆ, ಆಮೇಲೆ ಎಸ್ಪಿರ್ಲಾದಲ್ಲೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡಲ್ಸ್ ಅದಾವೆ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ವೆಸ್ಪಾ ಅಂದರೆ ತುಂಬ ಭಾಳ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಐತೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂತಾರೆ. ಅದು ಅಷ್ಟೇನು ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಶೋರೂಮ್ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿರಿ, ಟೆಸ್ಟೋ ಮಾಡಿರಿ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇದು ಯಾಕೆ ಈ ಗಾಡಿ ಹೆಂಗೈತೆ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಪ್ಲೀಸ್ ಡೂ ವಿಸಿಟ್ ಅವರ್ ಶೋರೂಮ್. ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೆನ್ಸ್, ವುಮೆನ್ಸ್, ಕಿಡ್ಸ್ ಸಾರೀಸ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಬೈ 3 get 3. ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದ ಗುರುಕುಲ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಶೋರೂಮ್ ನಲ್ಲಿ ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಬೈ 3 get 3. ಫಾರ್ಮಲ್, ಕ್ಯಾಜುವಲ್, ವಿಂಟರ್, ವೆಸ್ಟರ್ನ್ಸ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫ್ಲಾಟ್ ಸೇಲ್ 299, 399, 499. ಇದು ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಬೈ 1 get 1 ಫ್ರೀ. ಇದು ಆಫರ್ ಸಿಲ್ಕ್ ಸಾರೀಸ್, ಕಾಟನ್ ಸಾರೀಸ್, ಡಿಸೈನ್ ಸಾರೀಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಲಾಭ ಪಡೆಯಿರಿ. ಈ ಆಫರ್ ಸೀಮಿತ ಅವಧಿಗೆ ಮಾತ್ರ. ಹಿಂದೆ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ಬನ್ನಿ. ಸ್ಥಳ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೆನ್ಸ್, ವುಮೆನ್ಸ್, ಕಿಡ್ಸ್ ಸಾರೀಸ್, ನಿಯರ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಟೆಂಪಲ್, ಬಿಸೈಡ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಗುರುಕುಲ್ ರೋಡ್, ವಿಜಯಪುರ್. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 7030170909. न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।